संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या शिक्षक भरती संदर्भातला म्हणजे सेकंड फेजच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे आणि काही प्रश्न म्हणजे थर्ड टेट किंवा त्याला फॉर्म भरत असताना काही अडचणी येत आहे, तर त्यामध्ये मला वारंवार काही जण कॉल करत आहे सर यासाठी आम्ही काय करावं, तर त्याबद्दलही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिलं आहे की सेकंड फेजमध्ये आता पुन्हा एकदा आपल्याला प्रेफरन्स लॉक करायचे आहेत आणि प्रेफरन्स लॉक करण्यासाठी 8 तारखेपर्यंतची वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। काल हे पत्र पडलं, त्याच्या आधीसुद्धा मी सांगितलं होतं की एंट्री लेवलच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था ह्या येणार आहेत, त्यामुळं पुन्हा एकदा 3 दिवस या संस्थेला चान्स दिलेला आहे। नंतर आपल्याला 3 दिवस त्या ठिकाणी परत ह्या जाहिराती जनरेट करून आपल्याला प्रेफरन्स देण्याची सुविधा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता यामध्ये काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण समजून घेऊ की आता आपल्याला प्रेफरन्स देत असताना ज्यावेळेस आपण लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर तिथे सर्वात पहिलं जे प्रथम लॉग इन आपण करतो तिथे अनलॉक प्रेफरन्स येतात। म्हणजे पहिलं तुम्हाला ते अनलॉक करावं लागते। अनलॉक केल्यानंतर परत आपल्याला तिथं जनरेट प्रेफरन्स करायचे, म्हणजे विथ इंटरव्ह्यूचे वेगळे येतात आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे वेगळे येतात। त्यामुळे दोन्ही ठिकाणी तसं ऑप्शन आहे, म्हणजे ज्यांनी विथ इंटरव्ह्यूचे केले असतील किंवा एखादं विदाऊट इंटरव्ह्यूचे केले असतील तर त्याला तिथे अनब्लॉकचं जे आहे म्हणजे त्या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहे। आता त्यांनी ते अनब्लॉक करायचे आणि नंतर जनरेट करायचे। आता जनरेट केल्यानंतर ते आपण जे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी प्रेफरन्स आपल्याला द्यायचे। पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जनरेट केल्यानंतर अनेकांना प्रेफरन्स हे तेच दिसत आहे, म्हणजे मागे जे होते तेवढेच प्रेफरन्स दिसत आहेत, तेच प्रेफरन्स दिसत आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अनलॉक केल्यानंतर प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर डिलीट प्रेफरन्स करायचे। इंटरव्ह्यू असेल आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही ठिकाणचे जे प्रेफरन्स आहेत ते तुम्हाला डिलीट करायचे आणि डिलीट केल्यानंतर परत जनरेट करायचे। जनरेट केल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्समध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी दिसून येईल। म्हणजे आता मला पहिले 15 प्रेफरन्स आले होते विदाऊटला, आता ते 23 झाले। पहिले 370 होते मुलाखतला, ते आता 492 झाले। तर या ज्या संस्था असतील किंवा आस्थापना आहेत त्या तुम्हाला जनरेट कधी होतील तर तुम्हाला ते पहिले डिलीट करावं लागेल। म्हणजे जनरेट करायच्या आधी पहिले अनब्लॉक करायचे, नंतर ते जनरेट करायचे, जनरेट केले परत त्याला डिलीट करायचे आणि पुन्हा जनरेट करायचे। त्यानंतर त्याच्या प्रिंट काढून तुम्हाला जे नंबरिंग करायचे असेल ते नंबरिंग करून तुम्ही ते प्रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता। आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक उमेदवार हे आता सध्या जॉईन आहेत आणि जॉईन असताना त्या ठिकाणी पुढे जर प्रेफरन्स द्यायचे असतील तर अनेक जण काय करतात की मी 7 ते 8ला पण देणार, मी 9 ते 10ला देणार, 11 ते 12ला पण देणार। या पद्धतीनं आले की सगळेच प्रेफरन्सला आपल्याला त्याला सिक्वेन्स देतात। परंतु यासाठी जे उमेदवार लागलेले आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तेवढेच प्रेफरन्स त्या ठिकाणी टाका, बाकी प्रेफरन्स त्या ठिकाणी टाकू नका। आता सांगतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सेम स्केल असेल तर तुमची मागची सेवा काउंट केल्या जाते, सेम स्केल नसेल वरिष्ठ वेतन म्हणजे वरची जर वेतन श्रेणी असेल स्केल असेल तर ती सेवा तुमची काउंट केल्या जात नाही। त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्या की तुम्ही जरी दुसरीकडे जाणार असाल तर त्या ठिकाणी तुमची ही सेवा काउंट केल्या जाणार नाही, या गोष्टीचा तुम्ही विचार करा। दुसरी गोष्ट, एखादी संस्था निवडत असाल तर त्या संस्थेचा पट चेक करा, तुम्ही अतिरिक्त पुढे होणार का किंवा म्हणजे झालात तर पुन्हा प्रॉब्लेम। त्यामुळं कुठलीही संस्था देत असाल त्याची माहिती घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची बदली पुन्हा संस्थेवर जिथं तुम्ही तिथं जॉईन होणार आहात तिथून आयुष्यभर होणार नाही, या गोष्टी लक्षात घ्या। एखादी संस्था जर मोठी असेल त्याच्या शाखा जर जास्त असतील तर त्या संस्थेत तुम्हाला बदल होऊ शकतो की या जिल्ह्यातून किंवा त्या शाखेमध्ये बदल होऊ शकतो, पण छोटी संस्था असेल तर तुमची आयुष्यभर तुम्हाला तिथेच राहावं लागेल, या गोष्टी लक्षात घ्या। प्रेफरन्स देत असताना अनेक जण हे आपल्या घराजवळ शहराजवळची शाळा वगैरे निवडतात, त्यामुळे अशा शाळा निवडा ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, नाहीतर विनाकारण फक्त प्रेफरन्स टाकायचे आणि मग परत जायचं नाही, असं करू नका। त्यामुळे निवड करत असताना ती गोष्ट आवर्जून लक्षात घ्या।
या व्यतिरिक्त प्रेफरन्स देताना काही जर अडचणी येत असतील, काही त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, म्हणजे मला त्याला उत्तरं देता येईल. आणि थर्ड टेटच्या संदर्भामध्ये अनेक जण काय करताय की तिथे एक प्रश्न विचारला जातो की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करता की NCT नॉर्मनुसार तुम्ही पात्र आहात का. तर NCT नॉर्म्समध्ये काय, तर तुम्ही DED झालेला आहे का, तुमचं BEd झालेलं आहे का, तुम्ही TET पास आहात का, म्हणजे तुम्ही TET झालेला आहात का, BEd झालेला आहात का. तर तुम्ही जर समजा DED आहात, लक्षात घ्या, आणि TET पास नाही आहेत तर तुम्ही NCT नॉर्मनुसार तिथं पात्र नाही, कारण तुम्ही TET वगैरे पात्र नाही. पण जर तुम्ही BEd असाल तर तुम्ही NCT नॉर्मनुसार पात्र आहेत, कारण तुम्ही 9 ते 12ला तुम्ही जाऊ शकता पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर. त्यामुळे NCT नॉर्म्सनुसार तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला विचारलं जातं. तर तुमचं क्वालिफिकेशन जर त्या पोस्टला त्या म्हणजे जागेसाठी बसत असेल तर तुम्ही NCT नुसार पात्र आहात, किंवा त्यानुसार तुम्ही त्या जागेला पात्र आहात, किंवा NCT नॉर्मनुसार तुम्ही क्वालिफाय आहात, हे लक्षात घ्या. काही जण बरेच जण विचारतात सर मी नो केलं येस केलं काय प्रॉब्लेम. त्याला जर एखादा कॅन्डिडेट हा DED झाला आहे आणि तो TET 1 ते 5चा पास आहे आणि त्याने NCT नॉर्म्सला नो केलं तर तुम्हाला प्रेफरन्स येणार नाहीत, पुढे अडचणी निर्माण होतील, कारण तुम्ही NCT नॉर्मनुसार पात्रच नाहीत हे तुम्ही स्वतः डिक्लेरेशनमध्ये देताय. त्यामुळं पुढे तुम्हाला प्रेफरन्स येताना अडचणी येतील. त्यामुळं त्याला यस करायचं आहे हे लक्षात घ्या. यस कोणाला करायचं आहे, तर जे DED झालेले आहेत त्यांचं TET आहे त्यांनी NCT नॉर्मनुसार पात्र हे टाका. ज्याचं BEd झालेलं आहे जरी ते TET नसतील तरी NCT नॉर्मनुसार ते पात्र आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे यस करायचं आहे. आणि जे लोक फक्त ॲपियर आहेत, आत्ता परीक्षा देत आहे, त्यांचा रिझल्ट लागलेला नाही आहे, किंवा ग्रॅज्युएशनमध्ये पण भरताय, तर असे लोक NCT नॉर्मनुसार तुम्ही अजून क्वालिफाय नाही आहेत. तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य ते बदल करायचे आहेत. या व्यतिरिक्त आणखी जर तुम्हाला काही वाटत असेल की फॉर्म भरत असताना अडचणी येत आहेत तर त्या अडचणी मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगेल. कुठलीही अडचण असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या सर्व अडचणी व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्यात येईल. उद्या परवा आपण लाईव्ह सेशन घेऊ, जेणेकरून तुमच्या अडचणी कशा सॉल्व्ह करता येतील ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघूया. आणि अजून एक जे सेकंड फेजला ज्यांनी पहिला म्हणजे हे भरलेलं आहे, प्रेफरन्स लॉक केलेले आहे, अशा सर्वांना म्हणतोय, सर्वांना प्रेफरन्स ते अनलॉक करून डिलीट करून जनरेट करून परत द्यायचे. तुम्ही जर म्हणत असाल की मागं मी दिलेत आता द्यायची गरज नाही, तर असं नाही, तुम्ही अपात्र व्हाल सेकंड फेजमध्ये. त्यामुळं तुम्हाला ते पुन्हा डिलीट करायचे, अनलॉक करायचे, डिलीट करायचे, जनरेट करायचे, पुन्हा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे, तर तुम्ही सेकंड फेजला पात्र आहात हे लक्षात ठेवा. परत तुम्ही म्हणाल की मी पहिले दिले होते आम्हाला माहीत नाही, तर त्यामुळं ही गोष्ट आवर्जून मी तुम्हाला सांगतोय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.